इयत्ता 8वी मार्गदर्शिका. आज पाहत आहोत आपण मराठीमध्ये उपघटक चालला आहे आपला 2.7 म्हणी. ठीक आहे. म्हणी वापरल्यामुळे काय होते पहा, म्हणी वापरल्यामुळे आपल्या बोलण्याला, आपल्या लिहिण्याला वजन येतं. म्हणजे आपली भाषाकडे लोकांचं लक्ष जातं आणि आपल्या भाषेचा त्या समोरच्यावरती प्रभाव पडतो. ठीक आहे. पाहूयात आपण 2.7 सराव संच 2.7 चाललेला आहे आपला. पहिला प्रश्न, कोंडा धोंडा हे दोन्ही शब्द असणाऱ्या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? पहिल्यांदा म्हण पाहूयात आपण. काय म्हण आहे? खायला कोंडा, निजेला धोंडा. म्हणजे काय? अडचणीत मिळेल त्या साधनांवरती उपजीविका करण्याचं किंवा भागवण्याची तयारी असणे. पुढचा प्रश्न, डॅशचे पोते संवाहात्रिते, उधारीचे पोते संवाहात्रिते. म्हणी चांगल्या पाठ करा. पहिल्या दिवशीपासूनच नियमाने एक म्हण समासामध्ये लिहायला घ्यायची. नियमाने एक म्हण 2-2 दिवस एकच म्हण समासात लिहायला घेतली की आपल्या वर्षभरामध्ये सगळ्या म्हणी वाक्प्रचार पाठ होतात. आता उधारीचे पोते संवाहात्रिते कसं काय? तर पहा, जर आपण उधार कोणाला मागितलं दुकानदाराला, तर आपण त्याला म्हणू शकत नाही की ओ माप चांगलं द्या वगैरे. ठीक आहे, कारण उधार घेतलेला असं, त्यामुळे आपल्याला बोलायला चान्स नसतो तिथे. पुढचं, खालील चौकटीत लपलेल्या म्हणीतील 6वे अक्षर कोणते? पहा, म्हण कोणती आहे? बुडत्याचा पाय खोलात. बुडत्याचा पाय खोलात. आता पहा, त्यांनी काय सांगितलं आपल्याला? 6वं अक्षर कोणतं? तर पहा, बु पहिलं येणारे ड ड ड ड बुडत्याचा 3 4 5 आणि 6. उत्तर काय येतं? य. ठीक आहे, म्हणी पाठ करा. पुढचा प्रश्न, नमनाला घडाभर तेल या म्हणीचा अर्थ कोणता? नमन म्हणजे काय? तर सुरुवात, श्री गणेशा करणे, नमन करणे. एखाद्या कामाच्या आरंभालाच जास्त खर्च लागणे. पहिलंच ऑप्शन आहे आपलं. पुढचा प्रश्न पाहूयात. 5वा प्रश्न चाललाय आपला. एकाच ठिकाणचे लोक एकमेकांना पुरेपूर ओळखतात या अर्थाची म्हण कोणती? पहा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. बाहेरच्या लोकांना माहित नसतं आपण कसे आहोत, पण आपल्या शेजारी पाजारी गावात लोकांना माहिती असतं आपण कसे आहोत. पुढचा प्रश्न, म्हण व अर्थ या चुकीची जोडी असणारा पर्याय शोधा. दगडावरची रेख खात्रीशीर गोष्ट. करेक्ट आहे हे. दगडापेक्षा वीट मऊ म्हणजे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट योग्य. इथं काय केलं त्यांनी? लहान संकटापेक्षा मोठे संकट योग्य हा शब्द इकडे हवा होता आणि लहान शब्द इकडे होता. म्हणजे चुकीची जोडी कोण आहे? दुसरी. बाकीच्या बघून घ्यायच्या, तरी पण बाकीच्या बरोबर आहेत. डॅशच्या लग्नाला 1700 विघ्न म्हणतात ना. नक्तीच्या लग्नाला 1700 विघ्न. म्हणी पाठ करा. प्रश्न, डॅशचे तुटले बोक्याचे फावले. तर याचं आहे शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले. शिंक काय असतं पहा, पहिल्या काळात दही दूध लोणी ठेवण्यासाठी छताला एक हुक असायचं आणि हुकाला एक जाळीदार अशी बास्केट सारखं अडकवलं असायचं आणि त्याच्यामध्ये काय ठेवायचे? दही दूध लोण्याचे पातेलं. कृष्णापासून वाचवण्यासाठी गोपिका काय करायच्या? त्या शिंक्यामध्ये लोण्याचं पातेलं ठेवायच्या आणि मग कृष्ण काय करायचं? त्याच्या सवंगड्याच्या मदतीने अशी पिरॅमिड रचून त्यातलं लोणी काढायचा, खायचा आणि त्यांच्या सवंगड्याला पण द्यायचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चौकटीतून अर्थपूर्ण म्हण तयार करायची आहे. आता पहा, इथं काय? नावडतीचे मिठळणी. काय? नावडतीचे मिठळणी. याच्यामध्ये किती अक्षर शोधायचे आपल्याला? 8वं. पहा, नावडतीचे मिठळणी पटकन लिहून घ्यायचे किंवा नावडतीचे बोटावर मोजा तरी चालेल. नावडतीचे हे झाले 1 2 3 4 5. मीठ 6 7 आणि आळणी म्हणजे काय येणार आहे? अ येणार आहे. नावडतीचे मीठ आळणी. 8वं अक्षर येणार आहे आपलं अ. पुढचा प्रश्न, गवयाचे पोर सुरातच रडते या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर आई वडिलांचे गुण मुलात येतात. बरोबर ना? गवयाचे पोर सुरात रडते. पुढचा प्रश्न, बाशिंग व नवरा हे दोन्ही शब्द असणारी म्हण ओळखून त्या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? आता बाशिंग आणि नवरा मी वरती घेत थोडंसं. हा, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. काय ना रे? उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. याचा अर्थ काय होतो? अति उतावळेपणा मूर्खपणाचा ठरतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी म्हण कोणती ते ओळखा. स्वर्ग हाती लागणे हे सगळे वाक्प्रचार झालेत. तर न भूतो न भविष्यती ही पूर्ण म्हण आहे. म्हणी जर पाठ केले असेल तर तुम्हाला ते लगेच जमेल. पुढचा प्रश्न, गणेश दिसायला साधा भोळा आहे पण व्यवहारात चतुर आहे म्हणतात ना. काय म्हणतात?
शहाण्याला शब्द समार नाही. बावळी मुद्रा देवळी निद्रा. बावळी मुद्रा दिसायला तर पार येडागाबाळा असतो, पण मात्र हुशार माणूस असतो तो व्यवहारात. पुढचं, मर्म पकडून वठणीवर आणणे या शब्द अर्थाची म्हण कोणती? नाक दाबले की तोंड उघडते. नाक दाबले की तोंड उघडते. पुढचा प्रश्न, नाकापेक्षा मोती जड या म्हणीला समांतर असणारी म्हण पर्यायातून ओळखा. यजमानापेक्षा नोकर शिरजोर ठरतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पारख नसणाऱ्या गुणदोष कळत नाहीत. गाढवाला गुळाची चव काय? हो की नाही? गाढवाला गुळाची चव काय? म्हणजेच गाढवाला गुळ दिला काय आणि त्याला काही पण दिलं काय खायला, त्याला काय समजणार आहे का हा गुळ आहे म्हणून? नाही. पुढचा प्रश्न, वक्ता चांगले भाषण देत असूनही काही श्रोते मात्र आपापसात कान गोष्टी करत होते. म्हणतात ना, काय म्हणतात? पालथ्या घड्यावर पाणी, नागोरतीचे मिठाणी, डोळ्यात केरळ कानात नाही. गाढवा पुढे वाचली गीता आणि पुढे काय? कालचा गोंधळ बरा होता. हो की नाही? कारण कितीही त्यांना ज्ञान द्या, कितीही महत्वाच्या गोष्टी सांगा, गाढवाला त्याचा उपयोग नाही. सगळ्या गाढवाचं म्हणी घेतलं काय यांनी. पुढचा प्रश्न, मुले बाळे नसणारा एकटा प्राणी. मुले बाळे नसणारा एकटा प्राणी. घर ना दार देवळी बिराड, विंचवाचे बिराड पाठीवर. घर ना दार देवळी बिराड. तो काही एकटा माणूस असतो, कुठं पण आपली वळकटी खोचून ठेवली तिथं झोपायचं, पुन्हा खोचून ठेवायचं. अशी माणसं असतात पहा बरेच. हो की नाही? मग सकाळी आपलं उठायचं, ती कुळकुटी करायची आणि वळकटी कुठतरी कोपऱ्यात खुसून ठेवायची, दिवसभर काम ते करायचे, रात्री पुन्हा येऊन झोपायचं. कारण त्याला काही देणं घेणंच नाही, त्याला ना घर ना दार, मुलं नाही, बाळ नाही, कुठंही थांबायचं. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून म्हण पूर्ण करा. थोरा घरचे श्वान त्याला सर्व देती मान. म्हणजे थोरा घरच्या कुत्र्याला सुद्धा मान असतो. पुढचा प्रश्न, खालील आकृतीत लपलेल्या म्हणीतील अनुक्रमे 5वे अक्षर कोणते? आता ही म्हण ओळखावी लागेल आपल्याला. म्हण आहे देखल्या देखल्या देवाला देवाला. 5वं किती पाहिजे आपलं? 5वं काय आला? वा. देखल्या देवाला दंडवत. देखल्या देवाला देवाला ला 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 कुठे गेलाय? ठीक आहे, ओके. देखल्या देवाला दंडवत. मला वाटतं राहिले का यांचा? देखल्या 1 2 3 4 5. 5वा वा येतोय, पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अक्षर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर ह्याच्यामध्ये त्यांचा ला राहिलेला आहे. काय राहिलाय? ला राहिलेला. ठीक आहे, होतं असं गडबडमध्ये, पण म्हण ओळखून घ्या. पूर्ण म्हण काय आहे? देखल्या देवाला दंडवत. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत 2.8. ठीक आहे, तोपर्यंत अभ्यास करा.